हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा जो काही व्हिडिओ आहे त्याचा बोलण्याचा भाग काय आहे किंवा बोलायचं उद्दिष्ट काय आहे. ठीक आहे, डीएलएड कोर्स कालावधी आणि बरंच काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एटी किती काय असतं, डीएलएड कोर्सचा कालावधी किती वर्ष असतो किंवा तुमचा बॅक लागला तर तुम्ही किती वर्षाच्या आत तुमचं जे काही डीएलएड कोर्स आहे तो पूर्ण करू शकता. ठीक आहे, तुम्ही गुगलवर सर्च करा, कुठेही जा, तुम्हाला सरळ सरळ सांगितलेलं असतं की तुमचा जो काही बॅक राहिलेला असेल किंवा एटीकेटी लागलेला असेल तर तुम्हाला 3 वर्षाच्या आतच तुमचा जो काही अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करायचा आहे. म्हणजे आपला जो काही डीएलएड कोर्स आहे तो पूर्ण करायचा आहे. म्हणजे सपोज आता कोणता तरी एखादा विद्यार्थी आहे, त्याने 2025ला ॲडमिशन घेतलेला आहे डीएलएड फर्स्ट इयरला. ठीक आहे, 2026ला तो कुठे असणार आहे, डीएलएड सेकंड इयरला असेल. तुमचा 2025चे काही विषय बॅकला राहिलेले असतील, जसं की तुमचा फर्स्ट इयरचा, तर तुम्ही 2027 पर्यंत तुमचे जे काही बॅकचे सब्जेक्ट आहे ते काढू शकतात. 2026ला काही बॅकला राहिलेले असतील तरीही तुम्हाला 2027चा जो काही डिसेंबर येईल तोपर्यंत तुम्ही तुमचे जे काही बॅकलॉग सब्जेक्ट आहे तो काढू शकता. ठीक आहे, म्हणजेच सांगायचं तात्पर्य असं की सेकंड इयरला जर तुम्ही असाल तर तुम्हाला फक्त एक चान्स मिळतो. मॅक्झिमम जूनची जी काही एक्झाम येईल नेक्स्ट, म्हणजे 2027ची जी काही एक्झाम येईल तीपर्यंत तुम्हाला जे काय आहे बॅकलॉगचा चान्स असतो. ठीक आहे, तुम्ही पेपर काढू शकता. म्हणजे 3 वर्षाच्या आत तुम्हाला तुमचा जो काही कोर्स आहे तो पूर्ण करायचा आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर असेल किंवा जून दरम्यान जी काही सप्लिमेंटरी एक्झाम्स असतात, ज्याला आपण री एक्झाम किंवा ज्याला आपण बॅकलॉगचे जे काही पेपर असतात ते एक्झाम कंडक्ट करतात, ते तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, 2 वर्षाचे जे काही कार्यक्रम आहे किंवा आपला जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्यात काही मुख्य गोष्टी सांगायच्या आहेत. त्यातला पहिला म्हणजे काय, तर एकूण कालावधी असतो 3 वर्ष. कोणताही प्रवेश असो किंवा तुम्ही कोणत्याही इयरला प्रवेश घेतलेला असेल, 2022 असेल किंवा 2026ला आता घ्याल, सपोज 2026ला जर घेतला असेल तर तुम्ही 2026, 27, 28, 29 पर्यंत तुमचा जो काही कोर्स आहे तो पूर्ण करायचा आहे, बॅकलॉग सहित राहिलेले असतील तर. ठीक आहे, त्याचा पूर्ण तो काही नियम जो आहे, रूल आहे तो असणार आहे. आता एटीकेटी जे आहे त्याचं नियम काय असणार आहे, तर पहिल्या वर्षाला काही विषयात नापास किंवा बॅक असल्यास तुम्ही दुसऱ्या वर्षात प्रवेश करू शकतात. हे सरळ सरळ त्या ठिकाणी मी तुम्हाला या आधीचा जो काही व्हिडिओ बनवला डाऊट्स रिगार्डिंग रिझल्ट त्याबद्दल, त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा एटीकेटी म्हणजे काय असतं की पहिल्या वर्षात तुम्ही फेल झालेला असाल किंवा काही सब्जेक्ट बॅक असल्यास तुम्ही दुसऱ्या इयरमध्ये प्रवेश घेऊ शकतात आणि फर्स्ट इयरचा अभ्यास करू शकतात. हे सरळ साधा नियम आहे एटीकेटीचा. ठीक आहे, पुन्हा परीक्षेची संधी कधी असते, जे काही आपलं डीएलएडची डिसेंबरची किंवा जी एक्झाम असते नोव्हेंबरची त्यामध्ये तुम्ही देऊ शकतात. अंतिम मर्यादा असते 3 वर्ष. 3 वर्षापेक्षा जास्त जर तुम्ही डीएलएड कोर्स लांबवला तर तुमचं जे काही नाव आहे ते त्या ठिकाणी रद्द होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला जी काही डिग्री आहे ती पूर्ण झालेली नाही असं या ठिकाणी तुमचा रिझल्ट असेल किंवा प्रमाणपत्र जे तुम्हाला मिळेल त्यावर येऊ शकतं. त्यामुळे लवकरात लवकर पुढील सत्रामध्ये बॅक पेपर जे आहे ते काढायचा प्रयत्न करायचा आहे. बॅक ठेवायचा ट्राय या ठिकाणी करू नका. त्यानंतर बघा, डीएलएड कोर्स जो आहे तो 2 वर्षाचा असतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मॅक्झिमम ते मिनिमम शुल्क जे आहे, फीज जी आहे ती 5,000 पासून 20,000 पर्यंत तुमची जी काही फीज आहे ती घेतली जाते. काही खाजगी ज्या काही प्रायव्हेट संस्था असतील त्यामध्ये 1 लाखापर्यंत सुद्धा ही फीज जी आहे ती असू शकते. प्रवेश पात्रता आपल्याला माहिती आहे, 12वी 10+2 उत्तीर्ण असायला हवं, 50% गुणांसह. कोणतीही जे काही तुमची शाखा असेल त्यामध्ये तुम्ही शैक्षणिक पात्रता जी आहे ती 12वी किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही BSc MSc करून सुद्धा डीएलएडला जाऊ शकतात. पण मिनिमम एज्युकेशन काय आहे, 12वी पास हवं गरजेचं आहे. वयोमर्यादा असणार आहे 17 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही डीएलएड जो काही कोर्स आहे तो घेऊ शकतात. यात कोणताही जे राज्य असेल स्टेटनुसार बदल होऊ शकतात. काही ठिकाणी 40 केलेले असेल, काही ठिकाणी 32ही केलेले असेल. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने वयोमर्यादेनुसार तुम्ही डीएलएडला कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात. 3 इयरच्या मध्ये कोर्स जो आहे तुमचा पूर्ण झाला पाहिजे. स्वरूप असणार आहे रेग्युलर नियमित वर्ग जे आहे ते या ठिकाणी घेतले जातात. अध्यापन अनुभवासाठी इंटर्नशिप सुद्धा घेतले जातात. आपण लेसन प्लॅन वगैरे असतात ते, मायक्रो टीचिंग वगैरे असतात ते सुद्धा या ठिकाणी घेतले जातात. ठीक आहे, अंदाजे खर्च असणार आहे एकूण 5,000 ते 20,000 पर्यंत. खाजगी कॉलेजचं सांगितलं 1 लाखापर्यंत असू शकतं. इतर महत्वाच्या माहितीमध्ये आपण हे बघू शकतो की डीएलएड कोर्स जो आहे तो पूर्ण केल्यानंतर तुम्ही 1ली ते 8वी पर्यंतच्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरामधले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना शिकण्यात पात्र व्हाल. परंतु कधी,
त्या ठिकाणी तुमचा पुढील टप्पा आहे, त्यामध्ये तुम्हाला TET किंवा CTET उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. आणि आत्ताचे जे काही नियम आहे त्यानुसार तुम्हाला टेट जी आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. टेट उत्तीर्ण झाल्याशिवाय, पवित्र पोर्टलचा फॉर्म भरल्याशिवाय तुम्हाला टीचर होता येत नाही. जे काही परमनंट टीचर भरती आहे ती टेट थ्रू आता किंवा पवित्र पोर्टल थ्रूच भरली जाते आणि तेव्हाच तुम्ही परमनंट टीचर होऊन लागू शकता. ZP किंवा मग इतर ज्या काही संस्था आहेत त्या ठिकाणी तुमचा इथे काहीही रोल नाही. मग तुम्ही प्रायव्हेट क्लासेस घेऊ शकतात घरी, किंवा छोटे छोटे जे काही क्लासेस असतात, प्रायमरी टीचर जे असतात, छोटे छोट्या नर्सरी वगैरे असतात, तिथे तुम्ही इंटरव्ह्यू देऊन जाऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्वतःचं काही बिझनेस वगैरे खोलायचा असेल तर खोलू शकतात. सांगायचं तात्पर्य एवढंच ह्या व्हिडिओमध्ये की तुमचा जो काही बॅक राहिलेले पेपर असतील ते तुमच्या 3 वर्षाच्या शैक्षणिक अकॅडमिक इयरमध्ये पूर्ण करायचे आहेत. आता 2 वर्ष आपलं अकॅडमिक इयर असतं, आपल्याला हे माहिती आहे. एखाद्याने 2025ला जर ॲडमिशन घेतलेलं असेल तर 25ची जूनची एक्झाम असते, ती त्याची फर्स्ट अटेम्प्ट असतो. ज्यामध्ये तो नाही पास झाला तो डिसेंबर जूनमध्ये एक्झाम आहे, डिसेंबर जे काही 2025 आहे त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकतात. तरीही तुमचे बॅक लागले तर तुम्ही परत जून 2026चा एक्झाम देऊ शकतात. तरीही बॅकला लागले तर तुम्ही डिसेंबर 2026ची एक्झाम देऊ शकतात. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला 2 इयर जो आहे मॅक्झिमम तुमचा जो काही काळ आहे तो असतो. परंतु तुमचे सेकंड इयरमध्ये जर बॅक लागले तर तुम्हाला त्यासाठी त्यांनी 3 इयर जो आहे एक्सटेंड केलेला आहे. म्हणजे 3 वर्षात तुम्हाला काहीही करून तुमचा जे काही बॅकलॉगचे पेपर आहे किंवा DLEDचा जो कोर्स आहे तो पूर्ण करायचा आहे. त्यापेक्षा जास्त जर काळ गेला तर तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म आहे किंवा डिग्री जी आहे त्याचं सर्टिफिकेट मिळणार नाही, किंवा पूर्ण न झालेली आहे किंवा मग अर्धवट डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आणि जेव्हा कधी आपलं टाइम टेबल येतं, ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जेव्हा आपलं टाइम टेबल येतं तेव्हा त्यावर सुरुवातीलाच लिहिलेलं असतं की 2025च्या पुढच्याच विद्यार्थ्यांनी ह्या टाइम टेबलचा किंवा ह्या एक्झामसाठी अप्लाय करणं किंवा अप्लाय करावे असं लिहिलेलं असतं. धडधाकड त्या ठिकाणी लिहिलेलं असतं. अशा प्रकारे आजचा जो काही व्हिडिओ होता तो या ठिकाणी आपण बघितलेला आहे. काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकतात. ठीक आहे, भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय, टेक केअर.